आपण म्हणतो ना, की तोंडाला येईल ते बडबडणे. तर त्यावरूनच एक वाक्य तुम्हाला सांगतोय. "ऊन पुरुषन वायक्कू वंद पडियल्लाम पेसिट्टू इरुकारू." आता एक एक शब्द यातला सांगतो मी तुम्हाला. ऊन पुरुषन म्हणजे तुझा नवरा. वाय म्हणजे तोंड, वायक्कू म्हणजे तोंडाला, वंद पडियल्लाम, वंद म्हणजे आलेलं, वंद पडियल्लाम म्हणजे तो वायक्कू वंद पडियल्लाम याचा पूर्ण अर्थ तोंडाला येईल ते सर्व, म्हणजे काहीही. पेसिट्टू बोलत इरुक्कारू असतो. आता मी इथे जरी असतो म्हटलं तरी इरुक्कारू असल्यामुळे ते आपल्याला आदरार्थी असं घ्यायचं आहे. आता यामध्ये संदर्भ असा आहे की ही जी हे जे पात्र आहे ते म्हणजे भावजाई आहे आणि ती नणंदेला तिच्या नवऱ्याबद्दल सांगते की तो मनाला काही येईल ते बडबडतो. तर आता अर्थात अधिक मास, धोंड्याचा सण असंच आठवलं ते. तर इथेही देखील नवऱ्या म्हणजे ती नणंद जे की असते ती वयाने लहान आहे, परंतु तिला मान जास्त. त्यानंतर तिचा जो नवरा आहे त्याला अजून जास्त मान, म्हणून इथे इरुकारू आलेलं आहे. नाहीतर इरुकान असं आलं असतं जर आपण एकदमच पुरुषासाठी वापरलं तर इरुकान. दुसरा कोणी असतं तर जर फॉर्मल नसतं तर. पण इथे इरुकारू आहे, हे मी जरा लक्षात आणून देतो. अजून काही तुम्हाला याच्याबद्दल विचारायचं असेल तर जरूर विचारा. धन्यवाद.